मी तुमच्या समोर तुमचं घर बांधलं ना, मला थांबवलं तुम्ही लोकांनी थांबवलंय मला. मी माझ्यामुळे मी थांबलो नाही. आणि अजून सुद्धा मला जर इथून पुढे थांबवण्याचं तुमचीच ताकद थांबवू शकते. बाकी कुठली राजकीय कुठला बिल्डर या ठिकाणी मला थांबवू शकत नाही. मी आनंद आता आमच्याकडे राहिलाच नाही. मी काय पुरा मुंबईमध्ये जेवढं झोपडीधारक आहे त्याला आता आनंद गोष्ट राहिलेली नाही. त्यांचं जो जगणं आहे ते जगणं एकदम किडेमकोडासारखं जे थकीत भाडं होतं ते आज SRA मध्ये त्यांनी भरलेलं आणि ते संपूर्ण चेक आता 57 लोकांना ते मिळत आहेत. आणि तो आनंद जो 57 लोकांना आहे तोच आमच्या इथल्या रहिवाशांना सुद्धा आहे. कारण जे यांना भाडं मिळालं याचाच अर्थ आम्हाला सुद्धा आमची वाट मोकळी झालेली आहे. आणि लवकरच हा प्रकल्प सुरू होते 27 वर्षानंतर. हा एक मोठा आनंद आहे. काय झालं 6 महिन्यामध्ये फक्त बिर्याणी वाटपाचं काम या ठिकाणी सुरू झालं. एक दगडसुद्धा या सोसायटीचा एक दगडसुद्धा कुठल्याही विकासकानं इथं लावू शकला नाही. ही जी वेग द्यायची हे तर गव्हर्नमेंटच्या हातात आहे. गव्हर्नमेंट आता आपल्यापेक्षा जास्त चिंतित आहे की आपल्याला हे लवकरात लवकर करायचं आहे. आता आपण बघू शकतो का पुरं मुंबईमध्ये पुरं होर्डिंग लागलेलं आहे की काम लवकरात लवकर कसं करायचं. हे तर मला नाही तर गव्हर्नमेंट जास्त जबाबदारी घेते आणि जबाबदारी घेतलेली आहे गव्हर्नमेंट त्या प्रोसेसमध्ये. हे विकासक जे आहेत लिगल तर हेच या ठिकाणी काम करू शकतात अशी आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही त्यांच्या पाठी एक सिद्धार्थनगरमध्ये रहिवासी आणि सिद्धार्थनगर एकजूट संघटनेच्या आवाजामुळं या गोष्टी सर्व झालेल्या आहेत. आणि आम्ही त्यांचे खरोखर अभिनंदन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. एकदम चांगलं वाटतं. एवढं 27 वर्षानंतर भाडं भेटतं लोकांना आणि एक प्रकल्पाला गती पण भेटेल. आता नाही आता भाडं दिल्यानंतर या विकासकांनी पण आहे ना एकदम प्रोजेक्टला पण चांगली गती द्यावा आणि एवढ्या लोकांचं जे हालत चालली आहे ती संपून टाकावं होता आणि काम चालू करावं. लोक आता आम्ही ज्यापासून प्रोजेक्ट चालू झाला तेव्हापासून इथंच आहेत माहिती आहे. आज 27 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिद्धार्थनगर प्रेमनगरमधील जे पुनर्वसन बाधित जी लोक होती त्यामधील 57 घरं 27 वर्षापासून बेघर ती लोक होती आणि आज त्यांना जाऊन भाडं मिळतात. कारण गेली अनेक वर्ष कोर्ट मॅटरमध्ये अडकलेले हा प्रकल्प आहे. आणि अण्णा शेंडगे जे आमचे विकास आहे शिवकृपा डेव्हलपर ते 2022ला AGRC सर्वोच्च न्यायालय याच्याकडनं ते निवडून आल्यानंतर सुद्धा अनेक केसेस राजकीय काय म्हणतात त्याला राजकीय दबाव असेल किंवा केसेस टाकले जात होत्या अनेक विरोधकांकडून. आणि त्या केसेस आता कुठे जाऊन काही 1 वर्ष झालं त्या सगळ्या नील झालेल्या आहेत. आणि शिवकृपा डेव्हलपर यांनी एक मोठं पाऊल उचललंय. जे थकीत भाडं होतं ते आज SRA मध्ये त्यांनी भरलेलं आणि ते संपूर्ण चेक आता 57 लोकांना ते मिळत आहेत. आणि तो आनंद जो 57 लोकांना आहे तोच आमच्या इथल्या रहिवाशांना सुद्धा आहे. कारण जे यांना भाडं मिळालं याचाच अर्थ आम्हाला सुद्धा आमची वाट मोकळी झालेली आहे. आणि लवकरच हा प्रकल्प सुरू होते 27 वर्षानंतर. हा एक मोठा आनंद आहे. धन्यवाद. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. सिद्धार्थनगरमधील एक रहिवासी, माझं नाव अविदास दत्ताराम कांबळे. आज हा आपण बघत असाल एक सिद्धार्थ प्रेमनगरमधला राहिलेला प्रोजेक्ट, हा 27 ते 30 वर्ष रखडलेला प्रकल्प प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या माध्यमातून पुरा होत आहे याची आम्हाला कल्पना होतीच. आणि आता ह्या दिवसामध्ये आपण त्या 57 लोकांना भाडं जे 27 वर्षापासून जे भाडं राहिलं होतं जे थकीत भाडं त्यांना आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यातून आज हा माहोल जो इतका चांगल्या पद्धतीने झाला की येणारं पुनर्वसन आम्ही त्यांच्याच हाताबंड करू. आणि ते हे विकासक जे आहेत लिगल तर हेच या ठिकाणी काम करू शकतात अशी आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही त्यांच्या पाठी एक सिद्धार्थनगरमध्ये रहिवासी आणि सिद्धार्थनगर एकजूट संघटनेच्या आवाजामुळं या गोष्टी सर्व झालेल्या आहेत. आणि आम्ही त्यांचे खरोखर अभिनंदन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.
आज या प्रेमनगर सिद्धार्थनगरमध्ये अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा सुवर्णाचा क्षण आहे. आणि तसं बघायला गेलं की अनेक रतिमानाते यांनी प्रयत्न केले होते, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 3 एप्रिल 2025 रोजी जो प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवासी एकजूट संघ आणि त्याचबरोबर प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवासी यांच्या सहकार्याने SRAवर धडक मोर्चा काढला होता. आणि त्याचीच एक दखल घेऊन, त्या मोर्चाची दखल घेऊन SRAने त्याचबरोबर विकासक सन्माननीय श्री प्रकाशअण्णा शेंडगे साहेब, शिवकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी त्याची दखल घेऊन जे आम्ही प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवासी एकजूट संघ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय संदीपजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा निघाला होता त्याचा आम्ही पाठपुरावा करतच होतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून जे 2013 पासून किंवा त्याच्या अगोदरपासूनचं जे बेघर 57 झोपडीधारकांचं जे भाडं होतं, थकीत भाडं मिळवून देण्याचा आम्ही पाठपुरावा करत होतो. आणि त्याचा सुवर्ण क्षण हा त्यांच्या संपूर्ण पाठपुराव्यामुळे, एकजूट संघाच्या पाठपुराव्यामुळे झालेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे झालेला आहे. आणि आम्हाला आनंद वाटतोय की जे काही या ठिकाणी 57 बेघर जे झोपडीधारक आहेत, अनेक हलाखीचं जीवन जगत होते, वीज नाही, पाणी नाही, वेळेवर काही घुशीचं साम्राज्य आहे, तशी म्हणजे एक मेलेलं जीवन जगत होते. आणि या जीवनातून जगत असताना त्यांना एक थकीत भाडं मिळतं आहे, हे खरोखरच एक दिलासादायक गोष्ट आहे त्यांच्यासाठी. आणि मला वाटतं ते काही एक 15 ते 17 लाखाच्या आसपास प्रत्येकी असं एक थकीत भाडं SRAने निश्चित केलेलं आहे. आणि त्याचं वाटप आज या ठिकाणी प्रेमनगर सिद्धार्थनगरमध्ये होत आहे. विकासक सन्माननीय श्री प्रकाशअण्णा शेंडगे साहेब, शिवकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, त्याचबरोबर सन्माननीय नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना संदीपजी देशपांडे साहेब यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो रहिवासी या नात्याने. त्याचबरोबर प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवासी एकजूट संघाचं, त्याचबरोबर त्याचे सर्व प्रमुख संघटक आणि त्यांचे कार्यकर्ते आणि प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवासी सर्व सभासद यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी ज्यांनी हे थकीत भाडं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामध्ये आंबेडकरवादी युवक संघ असेल किंवा आणखी काही संघटना असतील, वैयक्तिक काही लेवलला प्रयत्न केले असेल, त्यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि खरोखर हा एक सुवर्ण क्षण, एक आनंददायी क्षण या 57 बेघर झोपडीधारकांना आलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये. आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती आणि भरभराटीसुद्धा व्हावी या छोट्या ह्याच्यातून. आणि मी त्यांना भावी भविष्यासाठी त्यांना शुभचिंतितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. इंदिरानगर SRA पुनर्विकास प्रकल्प 27 वर्ष रखडण्यामागे प्रमुख कारणे कोणती आहेत? आपण सर्वात प्रथम मी आपण लोकांचं अभिनंदन करतो, आभारी आहे आपण की आपण पुऱ्या मुंबईमध्ये आजकाल आपलीच एकदम हवा आहे. आपण जे लोकांचे जे आवाज उचलतात त्यामुळे मी सर्वात प्रथम आपले आभार व्यक्त करतो. आणि प्रश्न असा होता की हा प्रोजेक्ट रखडला कशामुळे, तर हा प्रोजेक्ट 2002ला चालू झालेला, 2000ला चालू झालेला. आणि मुळात काय होतं की ही जागा, काही जागा ही प्लॉट कमीत कमी 12-13 प्लॉट्स होते. त्या प्लॉट्समध्ये काही प्लॉट्स बिर्ला ट्रस्ट यांचे होते आणि त्या प्लॉटवरती काम करण्यासाठी बिर्ला ट्रस्ट यांची परवानगी तिकडे लागत होती. आणि एक कायदा असा आहे झोपडपट्टी पुनर्वसन याचा की जमीन
मिठाची जमीन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची जमीन असेल तर त्या जमिनीवरती कोणाची सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी महाराष्ट्र शासन देत नाही. आणि SRAचा स्वतःचा लॉ असा आहे की ही जमीन आपोआप कुणाच्यावरती लीजवरती असेल ती आपोआप रिजेक्ट होते आणि त्याची भरपाई त्या मालकाला दिली जाते आणि त्याच्यावरती डेव्हलपमेंट केला जातो. असा प्रोसेस असताना सुद्धा काही लोकांनी ते प्रोजेक्ट जो नाहरकत घ्यायचा होता विकास जो जागा मालकाकडून ते घेण्यासाठी काहीतरी अडचण आली आणि तिकडे केसेस झाली. आणि या केसेस चालू असताना आमच्या इकडचे काही जे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांना लालच भरली आणि त्या टायमाला जागेचा भाव वाढला आणि त्या लोकांनी त्या टायमाला ते केसेस चालू होता आणि विकासक झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना सांगत होते की आपल्या लॉप्रमाणे जी डीम आहे जी आपली जागा मालकी हक्क आहे ती आपोआप रद्द होते. तर त्या आधारे मला तुम्ही ती जागा मोकळी करून द्या आणि जागेचा ताबा मला द्या आणि मी तिकडे काम चालू करतो. असं तिकडे आर्ग्युमेंट चालू असताना पाठीमागून ते रहिवासीचे जे पुढाकार करत होते सोसायटी होती त्या सोसायटीने विकासक चेंज करण्याचा डाव रचला आणि त्या लोकांच्यामुळे लालच भरले. त्या लोकांनी कुठला तरी बिल्डरकडून पैसे घेतले आणि त्या लोकांनी त्या बिल्डरला अपॉइंट केलं आणि काळांतरानंतर असं माहीत पडलं की तो जो नवीन बिल्डर अपॉइंट केला आहे त्या बिल्डरकडे सुद्धा त्या बिल्डर ट्रस्टची परवानगी नव्हती. विदाऊट परवानगी न घेता त्या लोकांनी रहिवासी लोकांची दिशाभूल केली आणि त्याला अपॉइंटमेंट केली. ह्यामुळे तो 2007चा जो केस चालू झाला तो केस आजपर्यंत चालू होता आणि शेवटी तर सध्याही सुद्धा केस चालू आहे. आणि या प्रकरणामध्ये 2007 पासून ते 2014ला 2022पर्यंत केसेस येता नंतर शेवटी कोर्टाने आदेश दिला विकासकाला असं नियुक्त करणे चुकीचं आहे आणि जुना जो विकासक आहे तोच खरा विकासक आहे. त्याची काहीच चूक नव्हती. त्यांनी रीतसर जागा मालकाची जे कायद्याप्रमाणे ते प्रोसेसमध्ये होते त्यांची काहीच चूक नाही असं त्याला क्लीन चिट देऊन त्यांच्या बाजूने आदेश दिला आणि त्याच्यानंतर हे 2007 पासून 2022 हा काळ आमचा वाया गेला. प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होईल काय अंदाज? प्रकल्पाचे काम एकदम सोपं आहे. ज्यावेळी 2022ला बिल्डरच्या बाजू कुठल्याही बिल्डरच्या बाजू आदेश दिल्याच्या नंतर काम 6 महिन्यात चालू होण्याचं होतं. पहिला टप्पा होता की तिकडच्या जो सोसायटी आहे ती सोसायटीने मान्य करायचं की जो कोर्टाने आदेश दिले ते आदेश आम्हाला मान्य आणि हे बिल्डरबरोबर आम्हाला एक सर्वसाधारण सभा घेऊन हे बिल्डरला मान्य करायचं आणि नव्या पद्धतीने जे वाढीव झोपडी आहे नियम आहे काही सिंकिंग फंड आहे कॉर्पोरेट फंड आहे एरिया कसा असायला पाहिजे बालवाडी किती असायला पाहिजे कुठे रोड असायला पाहिजे किंवा गॅप कसा असायला पाहिजे त्यासाठी एक ठराव करायला पाहिजे. पण नेमकं त्याच टायमाला सोसायटीच आमच्याला सपोर्ट करत नव्हती ते बिल्डरला सपोर्ट करत नव्हती का कारण की ती सोसायटी दुसऱ्या नवीन जे बिल्डर अपॉइंट केला होता त्या बिल्डरचा पैसे खाऊन बसलेले आणि त्यामुळे ते बिल्डर त्यांच्यासाठी अजून सुप्रीम कोर्ट इथे कोर्ट तिथे कोर्ट तिकडे धावपळ करत होते. त्यामुळे आदेश येऊन सुद्धा आम्हाला काम करायला चालू करायला भेटत नाही. आणि याच्या सर्वात मोठी गोष्ट विशेष म्हणजे ती जी सोसायटी लढत होती त्या सोसायटीचा कार्यकाळ 2014ला संपलेला 2014 पासून 2022पर्यंत असं गैरकारभार करून अनधिकृतपणे ते पदावरती राहून होते आणि ते जाऊन केस फाईल करत होते. शेवटी त्याचा पण काटा निघाला की SRAला माहीत पडलं की हे जे पदाधिकारी आहे हे कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा पदावरती आहे. शेवटी त्यांच्यावरती प्रशासकीय अधिकारी नियुक्त केली. आता फक्त प्रशासकीय अधिकारी आणि GBR घेणे आणि बिल्डरला जो आदेश दिला ते आदेश मान्य ते बिल्डरला मान्य करून पुन्हा हे काम चालू करण्यासाठी सर्वांची सुधारित जे कन्सर्ट आहे ते कन्सर्ट फाईल करून 58.1%चा कन्सेंट फाईल करून SRAमध्ये जमा करायचा आणि SRAच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे जुन्या लोकांचं थकीत भाडे ते भाडं देण्याचं आहे आणि नवीन लोकांचे भाडे किती ठरवणार ते भाडं ठरवायचं आहे आणि 2 वर्षाचा ॲडव्हान्स भाडा आणि 3ऱ्या वर्षाचा ॲडव्हान्स वर्षाचा चेक डिपॉझिट करायचं आहे आणि त्या पद्धतीने काम चालू करायचं आहे. जे आपल्याला काम IOD वगैरे मिळणार की या ठिकाणी मला काम करायचं आहे तिकडे तेवढं झोपडी तोडायची कारण की आमच्याकडे कमीत कमी 25% जागा गार्डन रिझर्व आहे. वरती जो आहे टेकडीचा स्लोप एरिया आहे तिथेही काम करणार आहे तर तिथे कमीत कमी 1500 घरं तिकडे आणि फक्त मधला तो पट्टा त्या पट्ट्यावरती काम करायचं आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिर्ला ट्रस्ट यांची परवानगी सुद्धा घेणे अजून सुद्धा बाकी आहे. ते प्रकरण तिकडे थांबलेले पण असं आम्हाला माहीत पडलं की आउट ऑफ द वे जाऊन बिर्ला ट्रस्टला एकतर त्यांना भरपाई मिळणार आहे किंवा ते जागा सोडून त्यांना सुद्धा BMC महानगरपालिका यांनी त्यांची आरक्षण रद्द केली. आता ते जागाचे मालक नाही
ते सुद्धा हायकोर्टामध्ये केस लढतात. उद्या ते केस हारले तर त्यांना काही भरपाई मिळणार नाही, जिंकले तर महाराष्ट्र शासन त्यांना भरपाई देईल. या प्रोसेसवरती, या टप्प्यावरती, आणि हे टप्पा कधी पण झाला तर उद्या किंवा 6 महिन्यात सुद्धा काम चालू होईल. भविष्यात अशा प्रकारे विलंबाला आळा घालण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाणार आहे तुमच्या पद्धतीने? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पहिला एक प्रश्न आहे, आपल्यावरती जबाबदारी होती. आता एवढा गोल्डन डेज आहे. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब, जे SRE चीफ आहे, यांनी स्वतः आता कायदा बनवलाय. आता रहिवासी लोकांना, बिल्डरला काम चालू करणे किंवा प्रोसेस करणे ही जी वेग द्यायची, हे तर गव्हर्नमेंटच्या हातात आहे. गव्हर्नमेंट आता आपल्यापेक्षा जास्त चिंतित आहे की आपल्याला हे लवकरात लवकर करायचं आहे. आता आपण बघू शकता का मुंबईमध्ये पुरं होर्डिंग लागलेले की काम लवकरात लवकर कसं करायचं. हे तर मला नाही, तर गव्हर्नमेंट जास्त जबाबदारी घेते आणि जबाबदारी घेतलेली आहे गव्हर्नमेंट त्या प्रोसेसमध्ये, आणि ही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. तुमच्या पद्धतीने तुम्हाला आनंदाची बातमी वाटते काही? खरं बोललं की ही आनंदाची सुद्धा नाही आहे, दुःखाची बातमी नाही. कारण की आनंद आता आमच्याकडे राहिलाच नाही. मी काय पुरा मुंबईमध्ये जेवढे झोपडीधारक आहे त्याला आता आनंद गोष्टी राहिलेली नाही. त्यांचं जो जगणं आहे ते जगणं एकदम किडेमकोड्यासारखं जगणं आहे. ते लोकांचं जे गटर, आणि आमच्या इथे तर मला वाटतं एक टुरिस्टवाल्यांना बोलवणं बाहेरगावरती एक म्हणजे बोलतात ना, एक रिसर्चचं एक सेंटर झालेलं आहे आमच्याकडे की इकडे माणसं राहतात कशी, ही पद्धत आहे. तर ह्या पद्धतीमध्ये आनंद नावाचा जो आमच्या कॉलममध्ये जो शब्द आहे आनंद, तर शब्दकोशामध्ये आनंद आमचा कापून गेलेला आहे. आमचं पुरं जनावरासारखं जगणं आहे. इव्हन आम्हाला असं वाटतं की राणीबागचे जे वानर किंवा वाघ वगैरे ते आमच्यापेक्षा जास्त चांगलं जगत असेल. यापेक्षाही मी जास्त बोलू शकतो, पण ही गोष्ट आहे. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. मग मी 2000 साली म्हणजे जवळ 26 वर्षापूर्वी मी शुभारंभ या ठिकाणी केला, नारळ फोडला. मला एक खारचे लोक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला एक फोटो दाखवला. आमची सोसायटी 1995-96चा काहीतरी काळ होता आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, त्या काळाचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मनोहर जोशी, आणि त्या काळातले एक फार मोठे विकासक होते ललित गांधी, लोक ग्रुपचे त्याचे ललित गांधी, कोट बीट घालून त्यांचं उद्घाटन केलेला फोटो आम्हाला दाखवला की 95 साली आमचं उद्घाटन झालं आहे म्हणले ना, आमचा प्रकल्प अजून सुरू झालेला नाही, आम्हाला आज तागायत आम्हाला घरं मिळालेली नाहीत. मी लगेच माझ्या मोबाईलमधून आपल्या सोसायटीचं उद्घाटन झाली 30 तारीख होती. त्याच तारखे दिवशी आपल्या प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे त्यावेळी महापौर माझ्या मते साठम का कोणते होते, नंदकुमार साठम त्या कार्यक्रमात हजर होते. मी सांगितलं की तुमची वसाहतीचं उद्घाटन त्याच दिवशी झालं आणि इथं प्रेमनगर सिद्धार्थनगरच्या सोसायटीचं उद्घाटन त्याच दिवशी झालं. आज दोन्हीही त्या ठिकाणच्या रहिवाशांना घर मिळालेलं नाही. म्हणजे घराची प्रतीक्षा किती वर्ष करायची या स्लम स्कीममध्ये, याला कुठंतरी काय तर मर्यादा नक्की करायला पाहिजे ॲक्च्युली. कारण आपली स्कीम मी 94 साली स्कीम चालू केली. माझं पहिलं ॲग्रीमेंट 1994. आज किती वर्ष झाली आता? 32 वर्ष झाली. 32 वर्षापूर्वी स्कीम चालू केली. म्हणजे मी त्यावेळी एकदम असं तरुण होतो एकदम की वसाहत सहज मी करेन, म्हणजे इतकी धमक होती माझ्यामध्ये. वडिलांनी त्या ठिकाणी सांगितलं की, म्हणजे शब्द घेतला माझ्याकडून की तुझा सेल टावर झाला नाही झाला मला परवा नाही, पण ह्या गरिबांच्या ह्या झोपडीच्या बदल्यात घर बांधण्याचा शब्द तू मला द्यायचा, तरच मी तुला हा प्रकल्प करण्याची परवानगी देईन म्हणून सांगितलं. आणि
त्यांना मी शब्द दिला की वाटेल झालं, माझा सेल टावर 1 फूट सुद्धा विको किंवा नाही विको, पण ह्यांना घर देणारी जी क्षमता जी आहे, आर्थिक क्षमता, ती माझ्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका. हे घर मी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि सगळ्या परवानग्या घेतल्या, सगळ्या परवानग्या. मला अनुभव नव्हता, मी काय विकासक म्हणजे फार मोठा निष्णात बिल्डर डेव्हलपर असा नाही आहे मुंबईतला, पण तरीसुद्धा सगळ्या परवानग्या घेतल्या. आणि परवानग्या घेऊन कन्स्ट्रक्शन स्टेजपर्यंत, म्हणजे तुमच्या घराची इमारत बांधेपर्यंत मी प्रोजेक्ट घेऊन गेलो ना. पण झालं काय, प्रकल्प कुणामुळे थांबला? माझ्यामुळे थांबला नाही. हा प्रकल्प तुमच्यामुळे थांबला. हा प्रकल्प मी त्यावेळी भाषण केलेलं आहे, माझ्याकडे आहे ते भाषण, की हा प्रकल्प जे आहे, हा प्रकल्प वसाहतीच्या लोकांच्यामुळे थांबला तर थांबेल. बाकी बाहेरची कुठलीही पॉलिटिक्स किंवा आर्थिक शक्ती असू द्या, हा प्रकल्प थांबवू शकत नाही. आणि जे व्हायचे ते झालं. शेवटी प्रकल्प आपल्याच लोकांनी थांबवला आणि त्या ठिकाणी स्थगिती आणली. स्थगिती आणल्यानंतर मी 1 महिना काम चालू ठेवलं होतं. कल्लूजी तुम्हाला माहिती आहे, मी काम बंद केलं नाही. मी म्हणलं, ज्यांनी मला काम सुरू करायला परवानगी दिल्या त्यांनी मला सांगायला पाहिजे की तुम्ही काम बंद केलं म्हणून. हायकोर्टचा निर्णय मी मान्य नाही म्हणून सांगितलं. तर मी पार्टी नव्हतो तिथं, मग त्याच्यामध्ये 1-1.5 महिना गेला. त्यामुळे 7वा मजला जो आहे तो पूर्ण केला त्यावेळी. आणि ती स्थगिती जी आली, आणि त्यानंतर ती स्थगिती उठवायची जबाबदारी जी आहे ती सोसायटीची होती. कारण ती जागा जी आहे, ही जागा क्लेम केली कुणी, क्लेम केली आणि स्थगिती आणली. बिल्डिंग बांधण्यापर्यंत बेबळा झोपला होता ना, पण त्याला जागा कोणी केलं? तुम्हीच लोकांनी त्याला जागा केलं. आणि त्याच्यामुळे त्याने तो बेबला, त्याला काय झोपड्यातला माणूस जगला काय मेला काय, त्याला त्याच्या बलिदाशी कारण ना, म्हणून त्याने आणलं असतं किती तिथं. आणि त्यानंतर मग एक विकासक आला की माझ्याकडे बेबलाची एनओसी आहे, मी काम करत होतो. माझ्याकडे काय त्या हनीफ शेख वगैरे आले की नवीन विकासक आमच्याकडे आलेला आहे, तो म्हणतो त्यांच्याकडे बेबलाची एनओसी आहे. आणि बेबलाची एनओसी असल्यामुळे काम लगेच चालू करू शकेल. म्हणलं तुम्ही करा, पण मला काढा. पण मी रेकॉर्डर असताना मला स्टे आहे, त्यामुळे मी काही काम करू शकणार नाही. मला काढलं, SRA मधून सुद्धा काढलं. आणि मी त्याला सांगितलं की हा विकासक काम करू शकणार नाही, तुम्हाला हा थापा ठोकतोय. त्या काळाचे सगळे त्याच्या बाजून होते. म्हणजे अख्खी यंत्रणा जी आहे, राजकीय यंत्रणा सगळी त्या विकासकाच्या मागे लागली. काय झालं ते नाही, 6 महिने पत्रकं वाटली गेली. 6 महिन्यामध्ये प्रकल्पाचं काम चालू करा म्हणून पत्रकं तुमच्याकडे अजून सुद्धा असतील हसनबाई, आहेत ना. काय झालं 6 महिन्यामध्ये? फक्त बिर्याणी वाटपाचं काम या ठिकाणी सुरू झालं. एक दगडसुद्धा, या सोसायटीचा एक दगडसुद्धा कुठल्याही विकासकानं इथं लावू शकला नाही. आणि सगळे कोर्टात उभा लाईनमध्ये उभा, आम्ही विकासक आहे. मध्ये आता एक स्टे आणला होता, मध्ये प्रेमसिद्धा सोसायटीच्या नावाने एक स्टे आला मध्ये. आता माझे 27 वर्षाचे माझे वकील आता ते सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. पण आता सिनियर काउन्सिल, आता मी नवीन सिनियर काउन्सिल नेमायचा प्रयत्न केला, तर मी बघितलं की आता सिनियर काउन्सिल मी कोणाला नेमायचं आज ते वॅकॅट करायसाठी. तर त्यावेळी आमच्या वकिलाच्या असं लक्षात आले की 56 सिनियर काउन्सिल माझ्या विरोधामध्ये, पण सिनियर काउन्सिल माझ्या विरोधामध्ये सगळ्या बिल्डर लोकांनी लाईन लावून उभं केली होती या ठिकाणी. पण या 56च्या 56 सिनियर काउन्सिलला पुरे पडून उडला तो प्रकाश आता शेंडगे. अहो कोर्टात जिंकलो, अहो किती वेळा जिंकायचं कोर्टामध्ये? 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6व्या वेळा जिंकलो, तेव्हा तुम्हाला चेक बोलतोय आता. म्हणजे अशी ही युनिक, म्हणजे आपली जी केस आहे अख्ख्या देशात अशी कधी झाली नसेल. आणि तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो की जर माझ्या वडिलांना मी शब्द दिला नसता किंवा त्याने माझ्या शब्द घेतला नसता, तर मी सुद्धा हे सोसायटी सोडून कधी पळून गेलो असतो. जे मिळते ते घ्यान पळा, बरोबर ना. इथं असं चाललं मुंबईमध्ये, एक बिल्डर येतो, तो दुसऱ्याला सेटल करतो, सेटलमेंट करून पैसे घेऊन पळून जातात. पण मी ते नाही केलं. मी म्हटलं नाही, माझा शब्द आहे, या लोकांना मी घर देणार आहे. आणि जो पण मी घर देत नाही तो पण मी इतर कुणाला मी हे घर देणार नाही. मी तुमच्या समोर तुमचं घर बांधलं ना, मला थांबवलं, तुम्ही लोकांनी थांबवलंय मला.
माझ्यामुळे मी थांबलो नाही. आणि अजून सुद्धा मला जर इथून पुढे थांबवण्यात तुमचीच ताकद थांबवू शकते. बाकी कुठली राजकीय कुठला बिल्डर या ठिकाणी मला थांबवू शकत नाही. मध्ये एक किस्सा तुम्हाला सांगतो. एका बिल्डरनं मला बोलवलं. मोठा बंगला, वो लंदन जा रहे हैं, आपको मिलना चाहते हैं. अरे बोले त्यानं मला यायला पण भेटायला. नहीं वैसा है वो बहुत बड़ी आदमी है. अच्छा ठीक है चला. घरी गेलो. काय सांगावं त्यानं, ये पेपर है आपका. म्हणलं काय पेपर आहे. तर मला विकासक म्हणून काढून टाकल्याची ऑर्डर जी आहे ती त्यानं मला दाखवली. ना ये आपका ऑर्डर है, आप कल 3 बजे हमारे ऑफिस में आके आप ये प्रोजेक्ट हमको हैंडओवर नहीं करोगे तो 5 बजे ये ऑर्डर आपको दिया जाएगा, आपको सर्व हो जाएगा, आपको इश्यू हो जाएगा. पण असं काय, अरे म्हणलं ह्याच्या संग तर मी खेळलोय म्हणलं आतापर्यंत. काय म्हणलं हे माझं खेळणं आहे म्हणलं. हे 13-2ची ऑर्डर मी खेळलोय म्हणलं. तू काय सांगतो मला. पण मी ते घेतलं, त्या भिंतीवर फेकून दिलं आणि म्हटलं तुझ्यात जेवढी ताकद असेल तू लाव. तू उद्या मला ऑर्डर देऊन टाक. 3 वाजता मी येणार नाही तुझ्या ऑफिसला. मी तुझ्या ऑफिसला 5 वाजता येईन म्हणून सांगितलं. ही जास्त लांबची गोष्ट नाही, 2-3 महिन्यापूर्वीच गोष्ट आहे. मी 5 वाजता तुझ्या ऑफिसला येतो. तुझ्यात हिंमत असेल तर तू मला 13-2ची ऑर्डर, म्हणजे मला काढून टाकल्याची पुन्हा एकदा मी जिंकलेला असताना सुद्धा काढून टाकण्याची ऑर्डर तू मला घेऊन दाखव. काय त्याच दिवशी रात्री 11:30 वाजता 13-2ची ऑर्डर माझ्या बाजूने ती ऑर्डर मी द्यायला लावली. 11:30 वाजता रात्री. हे साहेब तो आपण उघडं ठेवायला लावलं होतं मी, कारण मला दुसऱ्या दिवशीचा सूर्य मला बघायचा नव्हता. म्हणजे इतकं हे जे आहे काय, म्हणजे इतक्या कष्टातून परिश्रमातून हा आपला विकास जो आहे तो सुरू आहे. म्हणजे मला तुमचं घर बांधायचं आहे, पण नियती मला ते घर बांधत नाहीये. आणि त्यातला सगळ्यात जास्त महत्वाचा म्हणजे तुमचे सहकारी आहेत. मी देव करत त्यांना अजून तरी त्यांना सुबुद्धी देऊ. मी तर सगळ्यांना सांगितलं, ज्यावेळी आता इलेक्शन लागलं, इलेक्शन लावताना सुद्धा इतक्या यातना, अरे बापरे बाप, तुमचा जो घोरपडे जर आमच्यासोबत नसते तर आज सुद्धा ते प्रकरण अजून कोर्टातच असतं. मी घोरपडेचं खरंच अभिनंदन केलं. एकट्यानं तो किल्ला, कोर्टाचा किल्ला एकट्यानं लढवला तुमच्या बाजूनं. त्याचं कायनं अभिनंदन करा. मी घडी घाबरलो नाही. हे म्हणलं कोण येऊ देत माझ्यानं काय. मी एकटा करून म्हणून अण्णा काय काळजी करू नका, मी सही करते एकटा म्हणलं साहेब. म्हणजे अशा सगळ्या ह्यातून हा प्रकल्प चाललेला आहे. हे भाड्याचा प्रश्न, भाडं मी तुम्हाला देऊ नये म्हणून मला टर्मिनेशन नोटीस पाठवली. तुम्हाला दाखवली मी टर्मिनेशन नोटीस. तुम्हाला काढून टाकण्यात येत आहे. नोटीस कोणाची? तुमची म्हणजे तुमच्या सोसायटीची नोटीस, कायदेशीर नोटीस. वरळी पोलीस स्टेशनला तक्रार केली. वरळी पोलीस स्टेशनला मध्ये तक्रार केली. जर तुम्ही इथं काम चालू करण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करू म्हणून. नोटीस आहे म्हणजे FIR दाखल करेगे. हे हल्ली तर तुम्हाला सांगतो मी, हे लांब तर सांगत नाही. म्हणजे कुठल्या ह्यातून मी गेलेलो आहे. आणि त्यामुळं हा प्रकल्प जो आहे, हा प्रकल्प सुरू होण्यापेक्षा थांबेल कसा आणि त्यातून काही लोकांची उकळं कशी पांढरी होतील ह्याचा जास्त प्रयत्न त्या ठिकाणी झाला. ज्यावेळी माझा निकाल AGFCचा आला 2022 साली, त्यावेळी झंबोरे मैदानामध्ये अनिल शेडगे कुठे आहे, त्यावेळी अनिल शेडगे माझे अध्यक्ष होते तुमच्या एकजूटचं आपलं आंबेडकर युवक संघटना. अनिल शेडगेंनी त्या ठिकाणी सांगितलं, मी सांगितलं की 60 दिवस तुम्ही माझ्या विरोधात जाऊ नका. 1 जानेवारीला मी तुमचं काम चालू करतो. बरोबर आहे, माझा शब्द होता त्यावेळी. पण काय झालं, 58व्या दिवशी तुमचेच लोक गेले कोर्टामध्ये. AGFC ऑर्डरला स्थगिती पाहिजे, हे बिल्डर विकासक आम्हाला मान्य नाहीत, आम्हाला फक्त उमेगाच मान्य आहे. बरोबर आहे. आणि हे म्हणले नाही, आम्हाला विश्वासात घेतल्याविषयी असं जाणार नाहीत ते. अहो म्हटलं गेले, कुठे गेले, हुडका, सापडतच नाही. आता काय करायचं, यांना पण सापडलं, आम्हाला बी सापडलेलं आहे.
रात्री 12 वाजेपर्यंत इथे गेटवरती मी थांबलो, बरोबर ना. हा थांबला जो आहे हा तुमच्यामुळे थांबलेला आहे. तुम्ही थांबवलेला आहे प्रोजेक्ट हा, मी थांबवलेला नाही. मी तुम्हाला एक तुमचं घर बांधून दाखवलेलं आहे. तिथं फक्त भिंती बांधायला राहिल्या, स्थगिती आल्या म्हणून. ज्यावेळी भाडं बंद झालं त्यावेळी तुमचे लोक माझ्याकडे आले आणि त्या विकासकांना सुद्धा भाडं बंद केले. आता आम्ही कुठं जायचं, आम्ही कुठं जायचं आणि कसं राहायचं आणि काय करायचं आम्ही आता काय. त्यामुळे तुम्ही आम्हाला परवानगी घ्या त्या बिल्डिंगमध्ये. आम्ही भिंती बांधतो किंवा ताडपत्री बांधून काय पण आम्हाला निवारा त्या ठिकाणी आम्हाला हे करायला. मी ऑफिशियली कायदेशीर परवानगी देऊ शकत नाही, पण तुम्ही जर गेला तर मी तुम्हाला काढण्याचा प्रयत्न करणार नाही. हे माझा शब्द त्यांना दिला. आता हल्ली एसआरचे अधिकारी आले, त्याला खाली वा बिल्डिंग धोकेदायक आहे म्हणले. या ठिकाणी आमचे सुरेश सावंत आमचे आर्किटेक्ट आहेत, त्यांनी ताबडतोब कसलं ऑडिट होतं, स्ट्रक्चर ऑडिट. आमचे आर्किटेक्ट म्हणाले सुरेश सावंत यांना काळजी करू नका, आपण स्ट्रक्चर ऑडिटचा त्याला रिपोर्ट त्यांच्या तोंडावर फेकू, कसे खाली करतात बघूया म्हणून. आणि ते स्ट्रक्चर ऑडिट करायला आली की आमची मशीन घेऊन, आणि त्याला हाकलायला अशी सगळी मंडळी, हे स्ट्रक्चर ऑडिट करायचं नाही. बाबा का कशासाठी. मग तो गेला, त्यात आणि महिना 3 महिना गेला. मग पुन्हा स्ट्रक्चर ऑडिटचा काल त्याचा रिपोर्ट दिला की ही बिल्डिंग चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि ही बिल्डिंग पाडण्याची मुळीच आवश्यकता नाही. धोकादायक इमारत आहे, पाडली पाहिजे, ताबडतोब पाहिजे, 7 दिवसात पाडायची, 8 दिवसात पाडायची, असं सगळं टेन्शन सुरू झालं ना सगळं. मग ज्यावेळी आमच्या आर्किटेक्टने त्यांना रिपोर्ट सोपवला की ही बिल्डिंग मुळीच धोकादायक नाही, ह्या बिल्डिंगला रिपेअर करणं आवश्यक आहे, आणि असा रिपोर्ट आला त्या संघटनेचा, त्या स्ट्रक्चर ऑडिटरचा, की रिपेअर करताना सुद्धा यांना बाहेर शिफ्ट करायची आवश्यकता नाही. ढोल बरोबर ना. मी ह्यांना हे शिफ्ट करून ही दुसरी इमारत खालच्या मधले हे रिपेअर करू शकतात, अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आणून त्यांना दिला. त्यामुळे ही घरं त्या ठिकाणी, हे कुटुंब त्या ठिकाणी वाचली आणि ती आज सुद्धा त्या ठिकाणी राहत आहेत. मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुमच्या हातात भाड्याचा चेक मी देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगणार नाही की इथून खाली व्हा म्हणून. पण आज मी तुम्हाला भाड्याचा चेक देत आहे. आज मी तुम्हाला भाड्याचा चेक आहे. भाडं किती आहे? 15,76,981 रुपये एकाचं, असे 57 लोकांचं पेमेंट जे आहे मी त्या ठिकाणी SRA गव्हर्नमेंटमध्ये भरलेलं आहे. मी 2,87,00,000 माझं कायदेशीर म्हणजे माझा जो करार तुमच्याशी आहे त्याच्याप्रमाणे माझं कायदेशीर भाडं फक्त 2,87,00,000 होतं, बरोबर ना बंडे. आणि तसा मला पत्र पण आलं होतं SRA मधून नोडल ऑफिसरचं की तुमचं भाडं 2,87,00,000 रुपये थकीत आहे, ते तुम्ही भरा, एवढ्या दिवसात भरा, तेवढ्या दिवसात भरा, असं त्यांचं पत्र मला आलं होतं. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.